संसारात काय चाललंय आपल्याला माहीतच नाहीये. त्या कशा आहेत, काय करतायत, काहीच माहित नाही. वल्लरी, नको इतका विचार करूस. तिच्याबद्दल माहिती घ्यायला आणि ती कशी आहे हे बघायलाच आपण तिला भेटायला जाणार आहोत ना. मी एक काम करते ना, मी लगेच फोन करते तिला. हा, फोन लावा आणि सांगा त्यांना आपण येतोय म्हणून. नाही, मी काय म्हणते, आपण ना त्यांना सरप्राईज देऊया. चालेल. लागला? टाकतोय. काय हो, काय झालं? उचलला नाही. हे ना यांचं नेहमीच आहे. समोरून कधी आपल्याला फोन करत नाहीत आणि आपण फोन केल्यानंतर फोन उचलत नाही किंवा यांचा फोन तरी रेंज मध्ये नसतो. काय करावं ना खरंच कळत नाही. जाऊ दे. संसारात गुरफटलायत ना तुम्ही. प्रायोरिटीज बदलतात. मैत्रीण कमी महत्वाची होते. थोडक्यात काय, संसार सुरू झाला की मैत्रीचा बळी द्यायचा. तेजा, काय चाललेलं असतं ग तुझं सारखं? संसारात गुरफटले आहेत, हे झालंय ते झालंय, मैत्रीचा बळी घेतलाय. संसार आणि मैत्री या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची सतत तुलना करण्याची गरज नाहीये. आणि हो, संसारात थोड्या जास्तीच्या जबाबदाऱ्या असतात. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे ना गुरफटलोय आम्ही संसारात, ठीक आहे. मैत्री अशी असावी, मैत्री तशी असावी, 100 दाखले देत असतेस तू मैत्रीचे. पण तेजा, एक मैत्रीण म्हणून इतक्या वर्षात तू मिठूचा शोध घेतलास? मिठू कुठे आहे, कशी आहे, काय करतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलायस तू मैत्रीण म्हणून? बर, मी हेही मान्य करते की कदाचित तू तिला फोन केले असशील, ते तिने उचलले नसतील. पण तिचे आई वडील तर आहेत ना, त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केलास? त्यांच्याकडून काही माहिती काढण्याचा प्रयत्न केलास? नाही ना? कसं आहे ना तेजा, बोलणं खूप सोपं असतं, करणं अवघड असतं. आणि तूही तुझ्या सो कॉल्ड लिव्हिंगच्या संसारात गुरफटलेलीच आहेस ना. प्रेरणाताई, साहेब, तुम्ही आम्हाला इकडं कशाला बोलावून घेतलं? नाही म्हणजे आपली ओळख नाही, तुमचा फोन आला म्हणून आलो. हो, मीच फोन केला होता तुम्हाला. तुम्ही बसा ना, उभे का? नाही, असू दे. मिस्टर सोनावणे, मी मनोज भांबरे. मॉस्मी केमिकल्सच्या सगळ्या मशिनरी चेक करण्याचं काम माझ्या कंपनीकडे असतं. नालायक माणसा, क्या कर रहे हो? क्यों मार रहे हो हमारे साहब को? क्या गलती है उनकी? हो, काय सांगू दादा, या माणसामुळं माझा तर्राबाण पोरगा गेला. ही माझी सून विधवा झाली, ते पण यासारख्या नालायक माणसाच्या चुकीमुळं. असू दे. आपकी कोई गलत फहमी हो गया. बैठो बैठो, आओ बेटा बैठो. अरे बैठो बैठो, आप भी बैठो. आप बैठो भाई साहब, बैठो बैठो. हाँ हाँ बैठो. हम तुम्हारे बाप जैसे. हाँ बैठो. मिस्टर सोनावणे, तुम्ही तुमचा मुलगा गमावलाय, त्याला तर आम्ही परत नाही आणू शकत, पण त्याच्या बदल्यात आम्ही जमेल तेवढी नुकसान भरपाई तुम्हाला देऊ शकतो. नुकसान भरपाई? काय मग नुकसान भरपाई देणार आहे साहेब? मला कल्पना आहे मिस्टर सोनावणे, तुम्ही तुमच्या घरातला कमावता व्यक्ती गमावलाय. तुम्हाला यापुढे जी काही आर्थिक अडचण येईल त्यासाठी ही 2 लाख रुपयांची मदत आम्ही करतो. आणि तुम्हाला आणखी काही मदत हवी असेल तर तसंही सांगा. पोराच्या मौतीचा सौदा त्याच्या बापासोबत करताय साहेब तुम्ही.
लाज वाटली पाहिजे साहेब तुम्हाला. तो तुमची तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीचा आम्ही अशा पद्धतीने बळी घेतला असता आणि मग पैसे देऊन सारवासारव केली असती तर चाललं असतं का? तुम्ही आम्हाला पैसे देताय म्हणजे तुम्हीच खरे गुन्हेगार आहात. जोडीदार गमावल्याचं दुःख काय असतं ना हे तुम्हाला तुमचा जोडीदार गमावल्याशिवाय नाही कळणार. आज ही भरत सोनवण्याची विधवा तुम्हाला शाप देते की तुमचा सुद्धा जोडीदार. बालिका, आपल्याकडून त्या भल्या बाईला शाप नको लागायला. काय गरीबाची मस्करी करता का हो साहेब? तिकडं तुमच्या बायकोनी आमच्याकडनं पैसे घेतलेत आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी, आणि इकडं तुम्ही आम्हाला पैसे देताय शांत राहण्यासाठी. काय वल्लरीने पैसे घेतले? पण हे कसं शक्य आहे? ती अशा केसेसमध्ये पैसे नाही घेत. मग आम्ही काय खोटं बोलतोय का साहेब? हा, आम्ही खोटं बोलतोय? अहो, तुमच्या घरातल्या माणसांना पाठवून त्यांनी आमच्याकडनं पैसे घेतले होते. पण एक लक्षात ठेवा साहेब, काय बी झालं आणि कसं बी झालं तरी आम्ही न्याय मिळवणारच. आणि हे राहू दे तुमच्याकडं, तुमच्याच कामाला येईल. चल पोरी. क्या सुन रहे हम? पल्लरी भोज ने पैसे ले लिए. हाँ, पल्लरी भोज ने पैसे ले लिए. सॉरी, तुला दुखवणं हा हेतू नव्हता माझा. खरंच मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलून गेले. तू का सॉरी बोलतेस? तुझ्यावर नाही चिडले मी खरंच. फक्त कुठल्या तोंडाने मी मिठूला फेस करू, तिच्याशी कसा कॉन्टॅक्ट करू हे मला सांग. कारण जेव्हा मी आणि हर्षित एकत्र राहतोय हे तिला कळलं होतं तेव्हा तिने किती मोठा वाद घातला होता माहितीये ना. मग आता मी आणि हर्षित लग्न करतोय, कुठल्या तोंडाने सांगू तिला? आणि हे सांगितल्यावर फेस कसं करू तिला? तेजाताई, एक गोष्ट सांगू तुम्हाला, जे काही घडलं त्यामध्ये तुमची काहीच चूक नव्हती. मग तुम्ही का वाईट वाटून घेताय? हर्षित दादा आणि मिठूताईंचे संबंध बिघडले यात मिठूताईंची चूक होती. आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं हर्षित दादा तेव्हा किती खचले होते. आणि तुम्हाला माहितीये, एकीकडे प्रेमाने साथ सोडली तर मैत्रीने आधार दिला होता. त्यामुळे आयुष्यात प्रेम आणि मैत्री या दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. हे कायम लक्षात ठेवा. ऐक ना, पण म्हणूनच मला असं वाटतं, कायम वाटतं की मी मिठूसोबतच्या मैत्रीवर अन्याय केलाय गो. अजिबात नाही. त्याच्यातही तुम्हाला आठवतंय, मिठूताई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या प्रेमाचा त्याग केला होता आणि मिठूताईंबरोबरच्या मैत्रीला प्राधान्य दिलं होतं. आता मिठूताई करिअर आणि प्रेम या दोन गोष्टी बॅलन्स नाही करू शकल्या, यात तुमची काहीच चूक नाही आहे. इनफॅक्ट मी तर तुम्हाला नेहमी हेच सांगेन की इथून पुढे चुकून जर का मिठूताई आणि हर्षित दादा
या दोघांमध्ये कोणाला जर का निवडायचं झालं तर तुम्ही कायम हर्षित दादांनाच निवडा. आपण मिठूताईंना जर का समजावून सांगितलं तर त्यांना तुमची बाजू नक्की समजेल, मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. नाही, कोणालाही निवडण्याची गरजच पडणार नाही तेजा. हे बघ, वल्लरी बोलतीये ते खरंय. हर्षित दादांबरोबरचं तिचं रिलेशनशिप तिने तोडलं. तू नाही आलीस त्या दोघांच्या मध्ये, आणि त्यामुळे तुम्ही कुठल्या परिस्थितीत एकमेकांच्या जवळ आलात, कुठल्या परिस्थितीत हे लग्न करताय, हे जेव्हा मिठूला कळेल ना तेव्हा ती समजून घेईल आपणहूनच. कारण ती वयाने लहान असली तरी समजूतदार आहे ना आपली मिठू. अगदी बरोबर. थँक्यू. खरंच तुमच्या दोघींशी बोलून ना एकदम मनावरचं ओझं असं हलकं झाल्यासारखं वाटतंय. आपण ना असं एकमेकांना सांगत जाऊया ग आपल्या मनात काय चालू असतं ते. म्हणजे इतके वरचे वर भेटतो आपण, आपल्या आयुष्यात काय चाललंय हे बोलत असतो एकमेकांशी, पण आपल्या मनात पण काय चालू असतं हे पण सांगत जाऊया.